नमस्कार मैत्रिणींनो, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आजचा आपला स्पेशल रेसिपी व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत कांदा पातीची भाजी कशी बनवायची. इथे मी 2 चमचा तेल गरम केलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण पातीचा कांदा जो बारीक असतो कोवळा तोच कापला आहे बारीक, आणि तो छान असा आपण मऊसूत करणार आहोत. कांदा मऊ झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर 1 टोमॅटो मी कापून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. मध्यम आकाराचा टोमॅटो आहे. टोमॅटो आपल्याला सुद्धा मऊसूत करायचा आहे. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. तर इथे आपला जो टोमॅटो आहे तो सुद्धा मऊसूत झालेला आहे. टोमॅटो मऊ झाला की आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. जसं की मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा, आणि घरगुती तिखट मसाला घालणार आहे 2 चमचा. जर तुमच्याकडे घरगुती तिखट मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर, धने जिरे पूड आणि गरम मसाला सुद्धा घालू शकता. थोडा वेळ आपण त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला टाकल्यावर आपण गॅस स्लो केला होता, म्हणजे मसाला जळणार नाही. तर इथे मसाला छान आपला शिजला आहे. आता यामध्ये मी मुगाची डाळ घालणार आहे. मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती घालत आहे. काही वेळा मी तुरीची डाळ घालते, तर काही वेळा मी चण्याची डाळ सुद्धा घालते. 3 प्रकारच्या डाळी घालून आपण 3 वेगळ्या प्रकारे मी ही भाजी बनवत असते. तुम्ही कोणती डाळ टाकता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान असं मिक्स करून घेतलं आहे. 1 मिनिट छान हलवून घ्यायचं. त्यानंतर पातीचा कांदा मी स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतला होता, तो सुद्धा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. तसं तर आपण कोणत्याच हिरव्या पालेभाज्यामध्ये पाणी घालत नाही, पण डाळ घातले म्हणून थोडं सुद्धा पाणी टाकू नका, नाही तर भाजीची टेस्ट वेगळी होईल. तर आपण इथे 1 वाफ येऊ दिली आहे झाकून. गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती आपण हे करायचं आहे. एकदा आपण हे हलवून घेणार आहोत. तर इथे आपल्याला दिसत आहे की थोडंसं पाणी भाजीला सुटलं आहे. तर याच्यामध्ये आपली ही डाळ शिजेल. जर तुम्ही चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ घालणार असाल तर त्याला तुम्ही अर्धा ते 1 तास अगोदर भिजत ठेवा. पुन्हा आपण हे झाकून ठेवलेलं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकल्याच्या नंतर पहा याला वाफ येते आणि ह्या प्लेटला सुद्धा पाणी सुटतं. तर ते पाणी आपल्याला पुन्हा त्या भाजीचं टाकायचं, जेणेकरून आपली ही डाळ आहे ना छान शिजेल. तर पहा अशा पद्धतीने आपण ही डाळ शिजवलेली आहे. खूप जास्त नाही शिजवायची, 80% आपली डाळ शिजली पाहिजे. आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया. या वाफेवरती आपली पूर्ण डाळ शिजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.